नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण चांदीच्या दुकानात आलो, म्हणजे सिल्वर पार्श्व सिल्वर पॅलेस म्हणून दुकानाचं नाव आहे. ठाण्यामध्ये आहे, अगदीच ठाणा स्टेशनच्या जवळ आहे. आणि इथे छान प्युअर चांदी असते. चांदीच्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपण भेट वस्तू काय देऊ शकतो आपल्या बजेटमध्ये ते आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात. ठाण्याला पश्चिमेला आलात का हे बघा, 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने हा जो वरती ब्रिज जातो ना, फ्लायओव्हर, त्या बाजूने यायचं तुम्ही. अगदी 1 मिनिटांवरच हे आहे दादा पाटीलवाडी, हे हा जो परिसर आहे. आणि इथे ना श्रीराम हनुमान मंदिर आहे, त्याच्या अगदी बाजूलाच आहे पार्श्व सिल्वर पॅलेस. तर पार्श्व सिल्वर पॅलेसच्या ऑनर आहेत दादा. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. कसे आहात? आणि चांदीचा काय भाव आहे आपल्याकडे? चांदी ताई आज 180 रुपये पर ग्राम आहे, म्हणजे 1,80,000 रुपयाचं आसपास पोहोचलेलं आहे आता. म्हणजे असंच वाढलं, जसं सोनं वाढलं, जसं सोनं वाढतंय तसं चांदी वाढतंय. आणि अजून पण पुढचं टार्गेट म्हणजे खूप मोठं आहे. हो ना. तर अजून म्हणजे टाइम जे आहे या टाइमामध्ये पण आणि या भावामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. बरं. जसं तुम्ही बघताय आता मूर्त्यांमध्ये तुम्ही सांगा, लहान साईज पासून आम्हाला. लहानचे लहान एकदम 1-1.5 इंच 1 इंच पासून गणपतीचे लक्ष्मीचे मूर्ती वगैरे सुरुवात होतात. बरं. जसं हे जे गणपतीचा मूर्ती आहे लालबागचा राजा, हे टोटल प्युअर सिल्वर मध्ये आहे. 925 हॉलमार्क केलेला आहे. बरं. म्हणजे ह्याच्यात हे टोटल भरीव मूर्ती आहे. तसंच ह्याच्यात हे सॅमी सॉलिड, हे ऑक्सिडाइज आहे. आणि ऑक्सिडाइजची कारागिरी वगैरे तुम्हाला एकदम खूप छान, म्हणजे एकदम दिसायला पण इझी एकदम होतो. आणि ऑक्सिडाइज आणि ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे ह्या दोघेही प्युअर 92.5 सिल्वर आहे. त्याच्यात आणि ह्याच्यात काहीच फरक नाहीये. हे व्हाईट सिल्वर आहे आणि ह्याला थोडंसं ब्लॅकिश स्टोन दिलेलं असतं, जसं ऑक्सिडाइज करतात. म्हणजे हे काळं नाही पडत. हे काळं जे ऑक्सिडाइज आहे ते काळं पडणार नाही. आणि हे जे आहे आपलं इकडे जे समुद्री हवा वातावरणाच्यामुळे तो थोडंसं ब्लॅकिश पडतो. पण एकदम इझी टू मेंटेन आहे. कोलगेट पावडर तुम्ही साफ केलं की नॉर्मल व्हाईट सिल्वर परत होऊन जाणार. बरोबर. म्हणजे दोन्हीतला फरक जाणून घेतला. येस. ना, हे सरस्वती देवी आहे. बघा. आणि भरीव मूर्ती आहेत ना सगळे ऑलमोस्ट, म्हणजे भरीव, सेमी सॉलिड, सॉलिड सगळे आपण ठेवतो. हॉलो पण ठेवतो. बरं. म्हणजे जसं तुमचा रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने सगळे ग्राम वाईज बनवून पण भेटतील तसे. बरं. म्हणजे अगदी 1 इंचापासून बनवून मिळणार. येस 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 येस. आणि ही कोणती दादा? हे अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा. येस, हे अन्नपूर्णा आहे. त्याच्यावर 116 ग्रामची ही मूर्ती आहे. 116 ग्राम. हो. मग याच्यामध्ये आम्हाला 1 इंचाची मिळेल ना? 1-1.5 इंच पासून 60 मिळतील. तरी आम्हाला 1 इंचाची आता करायला गेली आजच्या भावात काय किंमत पडेल? अंदाजन तुम्हाला ते भरीव मूर्ती असेल तर साधारण समजा ना की 7,000 पर्यंत येईल. 7,000. हो, 7-7,500 पर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 ग्रामची आता लग्न सराई आहे आणि कन्यादानामध्ये देतात लड्डू गोपाल आणि हे असतं, सगळे देतात. हे लक्ष्मी जी मूर्ती आहे त्याचे, हो, आणि प्युअर सिल्वर मध्ये जे तुम्ही कार्विंग बघताय हे एकदम बारीक काम केलेलं आहे. खूप सुंदर काम आहे, तुम्ही बघू शकता. हे आणि ते हत्ती आहेत छोटेसे. हो, सगळे कार्विंग वगैरे जे आहे ते प्युअर जयपूर, म्हणजे ही जयपूरची कार्विंग आहे. हे नॉर्मली आपल्या इकडे मुंबईला बनत नाही. बरं. हे जयपूरची कारागिरी आहे. तसंच हे गणपती बाप्पाची मूर्ती, हे पण ऑक्सिडाइज मध्ये आहे. प्युअर 925 ची आहे. पण ती लहान आहे ती मूर्ती. आणि हे 63 ग्रामची आहे. अच्छा. सॉलिड मूर्ती आहे. भरीव आहे ना? हो. कान वगैरे बघा कसे, तसे मस्त सुंदर असते. हे लक्ष्मीजी, हे पण प्युअर 92.5 सिल्वर आहे. बरं. फक्त सिल्वर मध्ये आता हे आपण बघितलं ह्याला ऑक्सिडाइज. हे ऑक्सिडाइज आहे आणि हे नॉर्मल सिल्वर. हो, नॉर्मल मध्ये ही काळा पडण्याची शक्यता असते, थोडीशी काळ्या पडण्याची शक्यता असते वातावरणामुळे. तरी दादा ह्याची जी किंमत काय असेल महालक्ष्मीचं आता? हे जे आहे 60 ग्रामची आहे. अच्छा. 60 किती? हे 12,500 पर्यंत येणार आहे. बरं. हे तुम्ही जसं बघू शकतात, हे सिल्वर मध्ये सगळे ऑलमोस्ट देवी देवतांचे आमच्याकडे मूर्ती अवेलेबल आहे. सगळे आयडल्स अवेलेबल आहे. लड्डू गोपाल, राधाकृष्ण, लक्ष्मी, गणपती, सरस्वती, 5मुखी हनुमानजी सगळे भेटतील तुम्हाला. आणि जसं तुम्हाला तुमचं रिक्वायरमेंट असेल
कुलदैवताचं आम्ही सांगितलं तर तुमचं जे पण जे रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने सगळे ग्रामवाईज बनवून पण भेटतात. आता याच्या पुढे महेश दादा आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत सर्व. दादा नमस्कार. नमस्कार. आणि आता हा जो लांबण दिवा आहे त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. हा प्युअर 9 to 5 म्हणजे 95% तर चांदी असते हा, हा. ठीक आहे. त्याच्यात हा प्रॉपर लांबण दिवा आहे. अच्छा. हँगिंग वगैरे जो महाराष्ट्रीयन पॅटर्न मध्ये जास्त हा, यूज हा. होणारी वस्तू सर्वात जास्त. सुंदर. ह्याच्यात अजून पण साईज येते. साईज बनवून सर्व घेतलं भेटेल तर. तुम्हाला. कमीत कमी 2 इंचापासून तुम्हाला 6 इंचापर्यंतची रेडी साईज भेटते. बरं. मग हे सगळं वजनानंतर तुम्हाला ते पैसे आकारले जातात आहेत. आणि असं असतं काय वर्कवर असतं काय काही वर्कचं नाही म्हणजे हा प्लेन कामच जास्त बसतो हा, हा. वर्कचा. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न वगैरे पाहिजे हा, हा. तर तो पूर्ण काम वेगळं येईल. म्हणजे लांबण दिवासारखं नाही ना, प्लेन दिवा येणार, Plain देवदास दिवा. दिवा येणार, बरं. पॅटर्न असतात त्याच्यात. बरं बरं. हा पण एक वेगळा दिवा दिसतोय बघा, सुंदर असा. त्याला खाली कासव आहे ना, कासवाचं. असं काय आहे तुम्हाला असं काय? फुलपत्र आहे ना हे दादा. हो हे फुलपात्र आहे. सुंदर. हे टोटली जे नक्षीकारी केली आहे प्रॉपर साऊथची काम आहे. जे अच्छा. ह्याच्यात हे स्टोन युज केलेले हा, पोलकी हा. स्टोन युज केले जसे रुबी अच्छा. स्टोन असतात ना हा, हा. त्याचे पावडर निघतात घासून त्या अच्छा, स्टोनचं अच्छा. काम आहे हा. बरं. नाही. आणि इथे बघा ना पक्षी वगैरे सर्व काही दिसत आहेत. सुंदर आहे. आणि त्याच्यासोबत हे ही पळी त्याची आहे. पळी. पळी. हा सेट कसा दादा येणार तरी आम्हाला काय किंमत असेल? हा वेगळंच सेट वाटतंय. पूर्ण आहे ना अंदाज 115 ग्रामचा सेट हा. आहे पूर्ण. अच्छा, एवढं वजनदार आहे. हो अंदाज तुम्हाला हे समजा ना 28,000 पर्यंत राऊंड. बरं. 28,000 पर्यंत पण सुंदर आहे बघा फुलपात्र. आणि नारळामध्ये पण साईज वगैरे साईज असेल वगैरे ना? सर्व भेटते याच्यात पण सेम 2 इंचापासून सेम 6 बरं. इंचापर्यंत हे रेट. जरा थोडं हलकं वाटतं. हा हे लाईट वेट बनवलंय बरं, बजेटच्या light. हिशोबाने तयार केलं. बरं बरं. मग ह्याच्यामध्ये बजेटनुसार करून पण मिळेल ना आम्हाला अजून? 25 ग्राम 30 ग्रामचं नाही पाहिजे तरी अरे, पण भेटेल चांदीचा. हे नारळ आहे हा. आणि हा काय दादा हे? हा प्रॉपर आरती दिवा आहे. आरती दिवा. लाईट वेट सुंदर आरती आहे. दिवा आहे. सुंदर आहे एकदम. कमळाचं हे आणि लाईट वेट आहे. एकदम लाईट. काय साधारण किंमत असेल याची? हे अंदाज ह्याचा वजन भरतो आपल्याला समजा ना 54 ग्राम्स भरतो तर हा अंदाज तुम्हाला 11 ते 12,000 पर्यंत पडतो. हा पण एक मोराचा सुंदर असा दिवा आहे बघा. 5 तुम्ही वाती लावू शकताय आणि सुरेख असं आहे. छान. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आता मकर संक्रांत पण आपला येणार आहे. तर हळदी कुंकवासाठी छान बघा कुंकवाचे करंडे दिसत आहेत. मस्त अगदी. त्याचं काम वगैरे सुंदर आहे. किती खणाचा असेल दादा तो? 2 खण हळदी कुंकवाचा. प्रॉपर नक्षीकारी आहे जेव्हा हम्म, ती हम्म, गणपती बाप्पाचा तुम्हाला हम्म, फोटो हम्म. बघायला भेटणार. आणि हा किती याचा येईल? ह्याचा तुम्हाला वजन बसतो कमीत कमी 50 ग्राम पर्यंत. बरं. म्हणजे 11-12,000 हा ऑलमोस्ट त्या रेंज मध्ये जाणार आहे. आणि आम्हाला कमी असेल साईज वगैरे तर? कमी मध्ये घेतले 3.5 हा बघा त्यातला छोटासा आहे. 3,500-4,000 पासून स्टार्ट. खूप सुरेख आहे बघा ना. आपण रुखवातीमध्ये वगैरे मुलीला कन्यादानात पण भेटवस्तू देतो तर असं देऊ शकतो. सुंदर डिझाईन. हे तर नेहमीच चालणारी आहे ना पहिली. ही काय वेगळी पॅटर्न हे दाखवा कसं प्रॉपर ऑक्सोडाइज जयपूरचं काम आहे. अच्छा. फक्त कंकू ठेवायला. फक्त कुंकूसाठी. मस्त सुंदर. आणि हे आपण आता बघितलं जसं फुलपात्र तसंच आहे ना? हो हो ह्याचा काम कामाचं आहे. सेम तेच सेम. साऊथचं काम आहे. मस्त. लक्ष्मीचा फोटो येईल वर. आणि हे काळं पडण्याची शक्यता नाही ह्यांना काय होतच नाही. त्या पहिलेपासून ऑक्सिडाइज करून हा, हा, ठेवलेलं हा, ना, हा. काय होत नाही. बरं. ह्याच्याबद्दल सांगा जरा. हा करंड. आपली इतर दानी झाली बरोबर. अच्छा. हो बघा. त्याचं पण मोराचं काम वगैरे सगळं केलेलं आहे. छान आहे. असं पकडायला पण आहे छान प्रकारे. त्याच पद्धतीने बरेचसे डिझाईन्स आहेत बघा. पॅटर्न्स नवीन नवीन मार्केटमध्ये काय काय आलं ते बघायला मिळते आपल्याला. मोराची सुंदर डिझाईन आहे. हे पण काम थोडंसं वेगळं आहे ना? हो ह्याच्यावरती नक्षी प्लस ऑक्सिडाइज केलेलं आहे म्हणजे मॅट ऑक्सिडाइज पण होतात. त्याच्यात अच्छा. 2 प्रकारचे पॉलिश असतात. बरं बरं. प्रॉपर इतर दानी आहे. आपलं लग्नात वगैरे युज होते किंवा देवळात मंदिरात कधी काय युज करायचं असेल त्याच्यासाठी बनवली स्पेशली. आणि बाकी बरंच तुम्हाला म्हणजे लाईट वेट व्हरायटी सर्व भेटणार आपल्याकडे. हळदी कुंकूचा करंडा भेटेल, कोयरी भेटेल, दिवे भेटेल, सर्व लाईट वेट ज्वेलरी पण पाहिजे ते पण भेटेल. बरं. लाईट वेट जसं हो, आपण हो. आता ह्याच्यात बघितलंय डिझाईन्स ह्या सर्व त्या लाईट वेट आम्हाला करून मिळतील. लाईट वेट करून भेटेल म्हणजे वजनामध्ये. कमीत कमी 25 ग्राम पासून रेंज स्टार्ट होते. त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट 100 ग्राम पर्यंतची रेंज पूर्ण रेडी भेटेल. गिफ्टिंग साठीच काय आहे? आता आमच्याकडे गिफ्टिंगच्या हिशोबाने सर्वात लाईट वेट म्हणजे हे 1100 पासून ह्या रेंज स्टार्ट होते. हा. फ्रेम्स वगैरे. हे 1100? हो 1100 रुपीज आणि 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड भेटणार तुम्हाला. दाखवा मला त्यातलं एखादी. मग सर्व देवी देवतांचं येईल त्याच्यामध्ये? सर्व देवी देवता भेटेल तुम्हाला. अच्छा. यामध्ये तुम्हाला वेडिंगच्या हिशोबाने रिटर्न गिफ्ट करायचं, ऑफिस मध्ये करायचं, सर्व रेंज भेटेल, सर्व अच्छा. देव भेटेल. किंवा तुम्हाला देव नकोय फॅन्सी पाहिजे तर ते पण करू ते पण शकता. त्याच्यामध्ये हो, हो. म्हणजे 1100 पासून सुरुवात आहे सुरुवात तुम्हाला. होते. ती साईज येणार ना? ह्या साईज मध्ये येते बरं. सर्व. ते स्टँडिंग आहे ना? स्टँडिंग येणार, स्टँडिंग बरं. येणार प्रॉपर. बरं. आणि मग हे आणि ह्याचं- ह्या रेंज मध्ये कसं आहे ना तुम्हाला 3,900 पासून स्टार्टिंग होते. हे आणि दाखवा मला जरा जवळ. आपल्या प्रेक्षकांना कळेल. हे सर्व फ्रेम वगैरे खूप सुरेख दिलेले ना त्याची. आणि श्री महालक्ष्मीच आहे आतमध्ये. सुंदर. हे सर्व
सोन्यात असतं. हो, आतमध्ये जेवढे पिक्चर बनवले प्युअर 24 कॅरेट गोल्ड आहे विथ सर्टिफिकेट येणार तुम्हाला. बघा ह्याच्यामध्ये मागे सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला येणार आहे सोबत. आणि हे गोल्डचं केलेलं आहे. किती म्हणाले पुन्हा एकदा सांगा मला. हे 3900 आहे. 3900 पर्यंत. बरं, मग त्याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न सर्व देव किंवा ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिसच्या हिशोबाने पाहिजे. बरं, रिटायरमेंटच्या हो. सेरिमनीला असतं. इथे बालाजीचं आहे, गणपती बाप्पा, म्हणजे सर्व देवी देवता तुम्हाला येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. सुंदर असा हा बाप्पा दिसतोय, खूप सुरेख. श्री स्वामी समर्थांचं पण आहे. म्हणजे तसंच येणार का थोडाफार फरक होणार पैशामध्ये? असं साईज वर डिपेंड करते. आता ही साईज छोटी आहे, तर ही तुम्हाला 1500 वाली साईज आहे. अच्छा, ही 1500 ला येणार आहे का? बघा सुंदर आहे पण. मग अजून आपल्याकडे कोणाला बजेट नसेल आणि 1000च्या आतमध्ये आहे का? आहे ना आपल्याकडे. बजेट कमीच्या हिशोबाने तुम्हाला पाहिजे की फक्त 750 रुपये. अच्छा, ही चांदीमध्ये ना? चांदीमध्ये प्युअर 999 सिल्वर येणार. त्याच्या साईज तुम्हाला छोटी पाहिजे तर 399 पासून स्टार्ट होणार. 399 पासून अजून पण येणार आहे. ह्याच्या सर्व छान. रिटर्न गिफ्ट साठी किंवा तुमचं तेवढं बजेट असेल, कमी मोजकी माणसं असेल, द्यायचं असेल तर हे सुंदर, म्हणजे कायमचं हे ठेवलं जाणार आहे पूजेला. आणि हे बघा इथे पण आहे. तुम्हाला एमओपीचं काम पाहिजे वगैरे तरी पण आहे, म्हणजे वेगळं काहीतरी. अच्छा, हे जेवढी डिटेलिंग केली आहे, मदरपलची कोटिंग केलेली आहे याच्यावर. खूप सुंदर. मग ते कामानुसार पैसे? कामानुसार. जसं ही आता समजा 1200 रुपयाची फ्रेम आहे, याच्या छोटी फ्रेम तर तयार नाही करू शकत. ह्याच्यासाठी स्टँडर्ड साईज ठेवावं लागते का काम जास्त आहे. काम जास्त आहे म्हणजे प्रत्येकाचं ते वर्कनुसार आणि त्या साईज नुसार पैसे आकारले जाणे. एक सुंदर बासुरीचं दिसतंय, सुरेख असं. होम डेकोर मध्ये छान वाटणार आहे ना. गिफ्टिंग साठी छानच पर्याय. खूप सुरेख, वेगळं काहीतरी. काय याची किंमत काय असेल? ही अंदाज ही पण 2500-2000 रेंज मध्ये, जास्त महाग नाही. बरं, मग ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत दादा, ह्या कशामध्ये आहेत? सर्व मार्बल कोटिंग आहे. म्हणजे आतमध्ये मार्बल पावडर आहे, किंवा 24 कॅरेट गोल्ड प्लेटिंग केली. अच्छा, गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये. सुरेख आहे बाप्पाची मूर्ती. आणि हा कलश सांगा जरा. कलरचं पण काम बरीच जण ठेवतात. आपण प्रॉपर मार्बलचं काम वरती सोन्याचं पॉलिश प्लस त्याच्यावरती सिल्वरचं पॉलिश केलेलं आहे. कॉईनचं हे सुंदर असं. आणि काय साधारण याच्यामध्ये लहान पण मिळतं ना? याच्यात म्हणजे स्टँडर्ड साईज हीच आहे. त्याच्यापेक्षा मोठी भेटणार तुम्हाला. ही पहिली साईज आहे. याची काय किंमत असेल? ही 6500ची साईज. बरं, ही 6500चं. स्वस्तिक आणि सगळी शुभचिन्ह आहेत आणि सर्व इथे कॉईन्स आहेत पुजलं जाणार. बरंच तिथे अष्टविनायकचं पण आहे. म्हणजे बरंच हा तुमचा भेटवस्तू देण्यासाठी हा त्यांचा सेक्शन आहे. अगदी तुम्ही म्हणालात तर आता 350 पासून सुरुवात होते आपल्याकडे. म्हणजे बजेटनुसार तुमची होणार आहे शॉपिंग. 350 पासून आपली फेमस स्टार्टिंग होत होती गिफ्टिंग मध्ये. जेव्हा त्याच्यात 1100 वाली 1200 वाली जी आहे, त्याच्यात सर्वात मोठी फ्रेम आमची ही आहे प्रायमा आर्टची. ही 1.25 लाख रुपयाची फ्रेम आहे. 1.25 लाख रुपयांची? खूप सुरेख. प्रायमा आर्ट म्हणून आहे, प्युअर गोल्डचं आहे. बघा कसं भारी, म्हणजे असं वाटतं की मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि छान छत वगैरे वरती आहे, सुंदर असं मस्त. आणि हे काम सुद्धा सुरेख केलेलं आहे. म्हणजे एकदा घेतल्यानंतर ह्याची काय करावीच लागणार नाही. आणि इन फ्युचर कधी पण तुम्हाला असं वाटलं की 1.25 लाखची फ्रेम तुम्ही घेताय आणि तुम्हाला वाटलं की आता एक्सचेंज होऊन मोठी करायची, तर या कंपनी तुम्हाला परत 50% बायबॅक व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे तुम्ही काय फ्रेम घेतली तर त्याच्यात काय मायनस नाही होणार. जे तुम्ही अमाऊंट पे केली त्याचे 50 ते 60% तुम्हाला पैसे कधी पण भेटणार. बरोबर. आता आपल्याकडे सेम रेंज त्याच्याच आपण वेगळं काय आणले गिफ्ट साठी. हो, गिफ्ट साठी. जसं गजलक्ष्मी आहे, छोटी चांदीची तुम्हाला मूर्ती पाहिजे, बॉटल पॅकिंग भेटणार, ब्लॅक वगैरे होणार नाही, प्युअर 999 येणार. हे एक आयडिया छान आहे, नवीन. स्पेशली कार साठी जास्त चालतात. हे ठेवू शकतो प्रॉपर. बरोबर, म्हणजे हे गिफ्ट वस्तू द्यायला बरे. आणि काळं पडणार म्हणजे अटॅक केलेलं. आणि सुरेख बघा आतमध्ये ते दिसतंय अगदी काम ना. तरी साधारण मग याची काय असेल? हे सर्व तुम्हाला 1800-2000 पासून स्टार्टिंग आहे. त्याच्यात जेवढी मोठी पाहिजे 15,000 17,000. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 1800 पासून सुरुवात आहे आणि सर्व मिळणार ना देवी देवतांचं? देवी देवता सर्वांचे. जसं हा जैन देवता आहे, तुम्हाला भेटणार आहे. सुंदर छान अगदी. म्हणजे ही साईज आहे बघा. ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे पण हे जास्त कार मध्ये हीच वापरली जाते. कार साठी हेच असतं. बरोबर, मग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गजलक्ष्मी वगैरे बघायची असेल, सुंदर प्रॉपर रिद्धी सिद्धीची ह्या दोघी साईडला पिक्चर येणार आहे. ही पेअर कशी पडेल आम्हाला? ही तुम्हाला पेअर आहे ना 1500 पर्यंत पडते. बरं, हे काय बरं असणार आहे मटेरियल? सेम मार्बलचंच काम आहे. मार्बल वरती सोन्याची कोटिंग असते. सोन्याची कोटिंग आहे मार्बल वरती, सुरेख असं. आणि ह्याची पेअर किती म्हणाले? 1500 रुपयाला ही पेअर येणार आहे. मग ही साईज असते का याच्यापेक्षा अजून लहान? छोटी साईज पण येते ही वाली. मग ती किती साईज असते? तुम्हाला समजा 1000 रुपयामध्ये जोडी पडते. बरं, ही 1000 ला येणार आहे आणि ही 1500 ला येणार आहे. ठीक आहे.
हे पण गिफ्टिंग मध्ये जातं. हे तुम्हाला नॉर्मल 699 मध्ये ही पेटी भेटणार आहे तुम्हाला. 600 हो, रामदरबारचं काम केलेलं रामलला आहे त्याच्यात. सर्वात ट्रेंडिंग मध्ये चालले आता सध्या. बरं. त्याच्यात तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी भेटेल. छान. त्याच बजेटमध्ये, त्या बजेटमध्ये येणार आहे. गिफ्टिंग मध्ये तुम्हाला तुमच्या हिशोबाने बजेटच्या हिशोबाने तयार करून देणारी वस्तू करतो. आणि बरे ना 350-400 पासून आपल्याला मिळतात. आता तुम्ही नॉर्मली काय दुसरं गिफ्ट घेतात त्याच्यापेक्षा व्हॅल्यूफुल म्हणजे गिफ्ट देताय तुम्ही. म्हणजे वापरलं जाणार आहे ते आणि आवडीने लोक त्याचं हे करणार आहे. पूजन पण करू शकतो असं आहे. तर छान आहे बघा. मोठा पण आहे गजलक्ष्मी. इथे साईज बघा ह्याप्रमाणे आहेत. छान मीनाकरी वर्क आहे. असं तुम्हाला ब्लॅक मधलं हवं असेल मीनाकरीचं ते सुद्धा आहे. अशी प्लेन मध्ये पण आहे ना. म्हणजे हे सर्व साईज लहान पण बरं. दादा मग आपल्याकडे आता ज्वेलरी मध्ये काय चांदीच्या ज्वेलरी ऑक्सिडाइज पण आहे आणि माझ्याकडे प्युअर इटालियन ज्वेलरी तुम्हाला प्रॉपर रोज गोल्ड काम पाहिजे. रोज गोल्ड आहे आपल्याकडे. येलो टोन पाहिजे आणि टोटली रोडियम प्लेटेड आहे. म्हणजे नॉर्मली तुम्हाला काळी वगैरे आपली चांदी कसं हवामुळे ब्लॅक वगैरे या सर्व प्रोसेस मध्ये ही काळी पडत नाही. आणि ह्या अंगठीची तुम्ही फिनिशिंग बघा कामाची. लेडीज आहे ही जेंट्ससाठी आहे. जेंट्ससाठी काय किंमत असेल साधारण याची? साधारण तुम्हाला किंमत याची पडणार आहे 1600 रुपयाला. बरं. म्हणजे ही पेअर आहे वाटतं? नाही, वेगळे वेगळे म्हणजे लेडीजची पण आहे बघा अशा पद्धतीने. आणि कोणाचा बर्थडे असेल काय गिफ्ट करायचं तुम्हाला तुम्ही ज्वेलरी मध्ये लाईट वेट तुम्ही करू शकतात. हो ना. आणि तुम्हाला वाटलं की बजेट आपलं चांगलं आहे की वॉच वगैरे घ्यायची लेडीज साठी वगैरे तुम्हाला मेन्स साठी मेन्स साठी वॉच आहे प्रॉपर. बरं. हे सगळं चांदीचं हे प्युअर सिल्वर मध्ये 92% सिल्वर आहे. जे युज केलेलं ना जीबी स्टोन युज केलेले ह्याचे शाईन वगैरे कमी होत नाही. प्रॉपर तशीच राहते. आणि ह्याची रेंज तुम्हाला एक 18,000 20,000 पासून घ्यायची रेंज चालू होते आपल्याकडे. हे बघा किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मस्त सुंदर सुंदर म्हणजे सर्वच आवडणारे डिझाईन्स आहेत वेगळ्या अशा. आणि चांदीमध्ये हे पण छान आहे. ह्याची काय असेल साधारण किंमत? ह्याची तुम्हाला अंदाज तुम्हाला किंमत जाणार आहे 17,000 रुपयापर्यंत. अच्छा छान आहे. तेवढं बजेट असेल बायकोला द्यायचं अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट देऊ शकतो. काळामध्ये इंटरेस्ट असेल मेन्स साठी हे पण आहे. आणि एकदम लाईट वेट आहे. काय असेल कड्याची किंमत? त्या कड्याची किंमत साधारण तुम्हाला जाणार आहे 9,500 पर्यंत. 9,500. छान कडा आहे. मस्त मस्त. ते असं लाईट वेट आहे तर ते हे नाही होत ना असं म्हणजे रोज वापरलं. फ्लेक्झिबल कडा आहे. काहीच यूज बिंदास करा तुम्ही. अच्छा अशा पद्धतीने बघा छान हे होत आहे. आणि ते हे पण दिलेलं आहे गजलक्ष्मीचं सुंदर असं शुभ असं आहे ते. आणि बरेच पॅटर्न हे लेडीजचं वाटतंय. हा जयपूर मेड आहे पूर्ण. अच्छा ह्याच्यात तेच काम पोलकी आणि ते त्याचं काम केलेलं आहे. अच्छा अच्छा बरं. तर बरेच पॅटर्न्स आहेत हे बघा. ह्याच्यामध्ये इयरिंग्स मध्ये खूप सुरेख आहे. हा वाला पण सुंदर आहे. झुमक्यांमध्ये आहे. हे आपले वेगळे वेस्टर्न वेअर वर जाणारे रोजच्या वापरासाठी आहेत. सुरेख सुरेख आहे. हे पण पॅटर्न आहे ऑक्सिडाइज मध्ये ज्वेलरी. अच्छा ह्याच्यात तुम्हाला साऊथचं काम जे आपलं टेम्पल ज्वेलरी म्हणतात ते बघायला भेटणार. आणि हे हा आपलं लक्ष्मी हार सारखं बनवलं पण ह्याच्यामध्ये लक्ष्मीचे पिक्चर नाही भेटणार तुम्हाला. विठ्ठल किंवा ते फोटो भेटणार. जवळून बघा कसे आहेत सुंदर छान आहे. मग काय अंदाजे किंमत आहे? हे तुम्हाला आमची किंमत अंदाज तुम्हाला 18,000 पर्यंत जाईल. बरं. हे पण 92% सिल्वर आणि ब्लॅक वगैरे काय होणार. हो छान आहेत. वेगळे वेगळे अँटिक टाइप आहेत ना सगळे. ह्याच्यात रेंज खूप भेटेल. म्हणजे ह्या डिस्प्ले मध्ये एवढी रेंज येतं असं विचार करा की आज स्टॉक मध्ये अजून त्याच्यात आणि बनवून पण मिळेल. कस्टमाइज करून देतो आम्ही. बरं बरं. हा पण एक सेट आहे वेगळा असा सुंदर आहे. हलका फुलका. आणि वाईन ग्लासेस आहे आमच्याकडे. कप बशी आहे. त्याला काम केलेलं आहे ना चांदीचं. हे सर्व ह्या ग्लास मटेरियल कोणते? काचेच आहे. काचाचा बोरेसल ग्लास काचेवरती केलेलं आहे. त्याच्यावरती चांदीचं काम केलेलं आहे. त्या बात आहे. खूप सुरेख. इथे नवीन वस्तू बघायला मिळतात मार्केटमध्ये आलेल्या असतात आपल्याला माहित नसतं. तुम्हाला असं काय पाहिजे? बटरफ्लाय माझं आवडतं फेवरेट. खूप सुरेख. मग हा सेट एक सिंगल पण आपण घेऊ शकतो? तुम्ही घेऊ शकता. सिंगल ग्लास पाहिजे डबल जोडी जसं पाहिजे. बरं. मग हा सेट समजा आम्ही 2 पेअर एक घेतली. आता ह्या जोडीचे जे पेअर आहे ना तुम्हाला हे अंदाज तुम्हाला 25,000चा सेट आहे. हा 25,000चा 2. ठीक आहे. मग तशात मध्ये वेगळे वेगळे येणार. सेम डिझाईन जशी ही डिझाईन खालच्या बाजूने दिलेलं आहे. वाईन ग्लासेस मध्ये पॅटर्न पूर्ण वेगळं पाहिजे तुम्हाला. खूप सुरेख. हे सर्व पॅकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू तुम्हाला आता हाताळताना बघा अशा पद्धतीने आहे. आणि इथे कपचा पण सेट आहे. कप बशी. कप बशीचा सेट आहे पूर्ण. खूप सुंदर.
छान आहे. कब्बाशी मध्ये पण आहे आणि बऱ्याच अशा वस्तू फ्रेम्स वगैरे फ्रेम पण आहे, आहेत ना? सर्व आहे. चांदीची फ्रेम आहे, तुम्हाला हा, फोटो हा. फ्रेम लावायचे, देवाची फ्रेम लावायची, हो, स्वतःच पण आपण लावू शकतो. गिफ्टिंग मध्ये लग्नात वगैरे तुम्हाला द्यायचं हा, हा. वेडिंग आणि हे त्यांचा photo हलका आहे का लावून दादा वजनाने द्यायचं. नाही, हे दाखवा सर्व 50-50 सिल्वर असतात. अच्छा. म्हणजे आतमध्ये मेन लाकडाचं काम असतं, हा, हा, वरती हा. पूर्ण चांदीचा पत्रा आहे. मला. बरं. ह्याला बजेटच्या हिशोबाने तयार केलं, म्हणजे ह्याची रेंज तुम्हाला 15,000-17,000 मध्ये भेटून जाते. अच्छा. आता हे तुम्ही प्युअर चांदीमध्ये तयार केलं, ह्याची किंमत तुम्हाला 60 ते 70,000 रुपये. जास्त आम्ही होणार. कमी बजेटमध्ये तयार कमी केलेलं. बजेटमध्ये म्हणजे आतमध्ये ते हे करून हो, लाकडाचं काम केलेलं आहे, वरती पूर्ण चांदी वरती आहे proper. चांदीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बजेटमध्ये मिळते पण भरीव आहे आणि सुंदर वाटणार सुंदर काम एकदम. आहे. त्याचं जे ते नकाशी काम बघा ना, हो ना, जे पिकॉकचं काम केलेलं आहे, जे खूप सुंदर फ्लावर नक्षी वगैरे आहे. सर्व एकदम clear. बरंच काय बघायला मिळते. घड्याळ सुद्धा आहेत. तुम्हाला अशी मोठी वॉल क्लॉक पाहिजे, हा. टोटली त्याच्या सर्व देवची पिक्चर भेटणार तुम्हाला. देवांचे शुभचिन्ह आहे. शुभचिन्ह आहे सर्व. हम्म. आणि ह्याच्यात छोटी पाहिजे, छोटी पण आहे आपल्याकडे. बरं. म्हणजे ही नॉर्मल साधारण 8,000 पर्यंत पडेल. 8,000ला आहे. अरे वा. मग ही साईज असते मोस्टली, ही पाहिजे नॉर्मल घरी लावायला सर्व घड्याळाला size आहे ही. पाहिजे. बघा तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता. बऱ्याचशा अशा म्हणजे त्यांनी ठेवलेल्या आहेत इथे डिस्प्लेला. अजून पण बरेच व्हरायटी आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. ते पण सुरेख वाटतंय तो. हा प्रॉपर सुरई आहे झाड का? आणि ते वाईन ग्लासेस मध्ये जे यूज अच्छा, ती सुरई सारखा आकार आहे. सुंदर, किती छान सेट आहे ते. पूर्ण. मस्त. ते वजनानुसार वगैरे वजनानुसार. ठरतं. आता हा अंदाज समजा किलो 1.25 किलोचा पूर्ण रेंज आहे. हा, छान प्युअर चांदी मिळते आणि चांदीमध्ये पण कधी चांदीची कधी purity 100% प्युरिटी भेटणार. मिळणार आहे तुम्हाला या दुकानामध्ये. आणि बऱ्याच वर्ष जुनं यांचं दुकान आहे. ते आपण आज बघतोय की अजून वस्तू दाखवतो जे महिलांसाठी सर्वात फेवरेट वस्तू हा. असते, जसं चांदीचा पर्स. अरे वा, हे बघा, स्लिंग आणि एकदम लाईट वेट तयार केलेला आहे. क्या बात आहे. लाईट वेट आहे. हो, आपल्या ज्या लेदरची वगैरे पर्स Purse आपण घेतात. वापरतो त्याप्रमाणेच आहे. सुरेख त्याच्यात वाटणार आहे. तुम्हाला लग्न पैसे carry कार्यामध्ये करायचे, फोन ठेवायचा, तुम्ही सर्व वस्तू ठेवू शकता. छान. याचा लग्न हिशोबाने कार्यात size खूप केलेला सुरेख वाटणार आहे. तरी काय असेल किंमत? याची साधारण अंदाज तुम्हाला 60 ते 70,000ची रेंज आहे ही. छान. ज्यांना आवड असते चांदीची, सोन्याची, प्रत्येकाचं बजेट पण असते. वस्तू आपल्याकडे बजेटच्या हिशोबाने आहे आमच्याकडे. आणि- आता हा जसं हेवी रेंज मध्ये आहे ना, तुम्ही सांगितलं की मला कमी Light रेंज मध्ये पाहिजे, ह्याच्यामध्ये. तर आम्ही लाईट वेट पण म्हणजे तयार करतो आपण. छान आहे. आणि ही कशी वस्तू आपण एकदा घेतो चांदी आणि सोनं, ते आपली सेव्हिंग सेव्हिंग असते एक ह्याचे तुम्हाला प्रकारची. पैसे कधी ना कधी येणारच भेटणारच आहे. म्हणजे काही फुकट जात नाही या वस्तू. आपल्याला पुढच्या पिढीला पण ते देतो आपण. हा. राहिल्या जातात. ती किती पिढ्या वापरतात. ह्या सुरेख अशा चांदीच्या वस्तू बघायला मिळतात. आणि मार्केटमध्ये काय काय आलंय मला तुम्हाला दाखवताना मला पण बघायला मिळतंय. छान छान वस्तू आहेत. दादा तिकडे पण ज्वेलरी आहे का? हो, हे पण ज्वेलरी आपल्याकडे, जसे बरं. जयपूरचे पैंजण वगैरे बघायला भेटणार तुम्हाला. अच्छा. त्याच्यानंतर अँकलेट्स आहेत त्याच्यात, थोडस lightweight आम्हाला वगैरे. दाखवा ते जवळून जयपूरचे पैंजण. मग आपले नॉर्मली जे पैंजण असतो आपण डेलीला त्याच्यामध्ये याच्यात फरक असतो. फरक आहे त्याच्यात. ते जे पैंजण असतात आपले आग्राचे पैंजण, त्याच्यामध्ये प्युरिटी कमी भेटते अच्छा. आणि ते बजेटच्या हिशोबाने तयार आहे. आणि ह्या कसं नाही, या मजुरीमध्ये तुम्हाला थोडं जास्त पडतात, पण ह्याचं जे काम आहे हे नॉर्मली कॉमन आणि भेटणार नाही. काळं पडणार. काय तर पडणारच नाही, बिलकुल नाही मग पडणार. ह्या एका पेअरची काय असेल किंमत? हा, एका पेअरची किंमत तुम्हाला 12,000-15,000 मध्ये पडते. हा, छान आहे. म्हणजे युनिक काय हवं असेल आणि आपण कुठे लग्न कार्यात वगैरेच पैंजण घालतात तर छान असं त्याच्यात stone. तुम्हाला हेवी पाहिजे, 300 ग्राम 400 ग्रामची रेंज पाहिजे हा, तरी हा. पण भेटेल आपल्याकडे. अरे वा, अशा पण घेतात का लोक एवढं वजन? छान, अगदी मस्त. आणि तुम्हाला अजून एक वस्तू सांगतो की फक्त तुमच्यासाठी, म्हणजे हा. तुमचे जेवढे पण फॉलोअर्स आहेत, दर्शक वर्ग. हा, तुमचे जेवढे पण फॉलोअर्स आहे तर ते आपलं हे व्हिडिओ बघून येणार, तुमचं नाव घेऊन येणार, त्यांना स्पेशल 10% डिस्काउंट, 10% सूट आपलं सिल्वरची ज्वेलरीवरती मिळणार. फक्त ज्वेलरीवरती फक्त ना? ज्वेलरीवरती अरे वा, discount खूप मिळणार. छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला आता ज्वेलरी काय खरेदी करायची असेल, हा सेट वगैरे आहे, पेंडंटचा सेट आहे सुरेख, किंवा हे पायल आहेत, नेकलेसेस बघितले आपण व्हिडिओमध्ये, 10% डिस्काउंट जरूर हक्काने मागून घ्या. इकडे शुद्ध चांदी 999 मध्ये हे सगळे कस्टमाइज करून मिळतील. जसं कॉंग्रॅच्युलेशन्स आहे, शुभ लाभ आहे, रक्षाबंधनचं काय आपलं बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल, की लग्नाचं हे आहे, वरती चित्र कुठलं दिलं तरी कुठलंही म्हणजे फोटो चित्र वगैरे दिलं तर ते तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. अगदी 5 ग्राम पासून 100 ग्राम पर्यंत सगळी वस्तू तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. तरी 5 ग्रामची आम्हाला काय पडेल किंमत? 5 ग्रामची तुम्हाला किंमत अंदाजन 1000 रुपयाच्या आसपास पडणार. अरे वा, छान. म्हणजे हे पण तुम्हाला कॉईनवर वगैरे हो. करून हवं असेल ते असं सुद्धा मिळणार आहे. छान, शुभलाभचं सुंदर आहे. तर दीपक दादा आणि महेश दादानी छान आम्हाला एक्सप्लोअर केलं आणि बऱ्याचशा वस्तू नवीन मार्केटमध्ये आलेल्या आहे. चांदीचा भाव कळलेला आहे, चांदीची इथली प्युरिटी आहे ना आपली,
प्युरिटी मिळतात तुम्हाला 92.5 आणि जे युटेन्सिल्स आहे ते 97% प्युरिटी मध्ये तुम्हाला बरं मिळणार आणि कस्टमाइज पण करतो. कस्टमाइज पण करतो आणि जुनी चांदी वगैरे पण घेऊन म्हणजे तुम्हाला एक्सचेंज वगैरे काय करायची असेल हा. तर ते चांगल्या भावाने आम्ही तुम्हाला एक्सचेंज पण करू. बरं, जुनी चांदी घेणार आहात. जुनी चांदी मग त्याचं काय असतं, समजा आता मी एखादी वस्तू आणली आमच्याकडे फुलपात्र वगैरे, तर ते तुमचं किती जे प्युरिटी आहे हा. ते प्युरिटीच्या अनुसार तुम्हाला त्यांचे चांदीचे करंट जे रेट आहे त्या रेटच्या अनुसार तुम्हाला डिडक्ट करून करून तुम्हाला मिळून जाईल. कन्वर्ट करून मिळणार हो आहे ते. हो. बरं, तर जुनी चांदी सुद्धा घेतली जाणार आहे. आणि दादा ओपन किती ऑल टाइम? ऑल डेज ओपन असतात, सकाळी 10 ते रात्री 9 वाजता. रात्री 9 आणि अगदी स्टेशनच्या समोरच आहे. आणि मी ऍड्रेस मेन्शन केलेला आहे स्क्रीनवरती, तर तुम्ही बघा. दुकानाचा नंबर सुद्धा आहे. दोघांनी छान माहिती सांगितली, धन्यवाद तुमचे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी.